हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी सगळ्यांची फेवरेट पावभाजी बनवणार आहे. अगदी झटपट पण चवीला झणझणीत आणि चमचमीत अशी पावभाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा प्रकारे पावभाजी बनवली तर अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये पावभाजी बनते. फक्त काय आहे की भाज्या कट करायला थोडा वेळ लागतो. बाकी झटपट होते पावभाजी आणि चवीलाही अप्रतिम लागते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पावभाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या इथे मी घेतल्या आहेत. बटाटे घेतले आहेत, 2 मीडियम साईजचे कांदे, टोमॅटो, फ्लावर, वाटाणा, गाजर आणि बीट आणि शिमला मिरचीसुद्धा घेतली आहे. आता एवढ्या क्वांटिटीमध्ये 5 जणांसाठी आरामात पावभाजी बनते. आता ह्या सर्व भाज्या एकदम बारीक कट करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे त्या अगदी मऊसूत शिजल्या जातात. आणि फ्लावर आहे तो गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये फ्लावर टाकून स्वच्छ करून घ्यायचं आहे. हे तर सगळ्यांना माहीतच असेल. आता सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे कुकरमध्ये मी ह्या सर्व भाज्या उकडवून घेणार आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर कुकरमध्ये अर्धी पळी तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला टाकला आहे. आणि पावभाजी मसाला टाकल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडं मीठसुद्धा टाकायचं आहे, त्यामुळे टोमॅटो व्यवस्थित शिजला जाईल. आणि त्यानंतर आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या यामध्ये अगदी व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. बघू शकता अशा प्रकारे. आता भाज्या उकडवत असताना यामध्ये मी पावभाजी मसाला आणि मीठ टाकलं आहे. यामुळे जो पावभाजी मसाला आहे तो आपल्या भाज्यांमध्ये अगदी छान मुरला जातो आणि आपल्या पावभाजीला छान अशी टेस्ट येते. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भाज्या उकडवत असताना पावभाजी मसाला टाकून नक्की ट्राय करा. आता यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाका. पावभाजी बनवत असताना त्यामध्ये तुम्ही बीट आणि गाजर नक्की टाका. त्यामुळे पावभाजीला कलर छान येतो आणि आपल्या पावभाजीला एक हेल्दी टचसुद्धा भेटतो. आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. भाज्या बारीक कट केल्यामुळे त्या 4 शिट्ट्यामध्ये अगदी छान शिजल्या जातात. आता फोडणीसाठी इकडे मी पॅनमध्ये 1 पळी तेल आणि 1 चमचा बटर टाकलं आहे. आणि जी आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतली होती तीसुद्धा यामध्ये टाकली आहे आणि अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आलं आणि लसूणची पेस्ट परतल्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून टाकायचे आहे. आणि हा कांदा परतत असताना त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे, त्यामुळे कांदा अगदी व्यवस्थित शिजला जाईल. आता यावरती मी 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे. 1-2 मिनटानंतर बघू शकता आपला कांदा अगदी व्यवस्थित परतला गेला आहे आणि त्याला कलरसुद्धा छान आला आहे. अशा प्रकारे कांदा आणि आलं लसूणची पेस्ट अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर यामध्ये शिमला मिरची टाकायची आहे. यामध्ये मी अर्धी शिमला मिरची टाकली आहे आणि अर्धी आपण ज्या भाज्या उकडवतो त्यामध्ये टाकली आहे. अशा प्रकारे शिमला मिरची टाकल्यामुळे आपण जेव्हा भाजी खातो तेव्हा त्यामध्ये ह्या शिमला मिरचीची चव छान लागते. त्यामुळे फोडणीमध्ये शिमला मिरची टाकायची आहे. आता इथे मी मसाले टाकले आहेत. यामध्ये मी 2 चमचे पावभाजी मसाला टाकला आहे, अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा घरगुती मसाला टाकला आहे. आता हे सर्व मसाले मी माझ्या अंदाजाने आणि आमच्या चवीप्रमाणे टाकले आहेत. तुम्ही हे सर्व मसाले तुमच्या चवीप्रमाणे तुमच्या अंदाजाने घालू शकता. आता इकडे बघू शकता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत. आता आपण बघूया भाजी आपली शिजली आहेत का व्यवस्थित. तर बघू शकता भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्या आहेत. आता जे यामध्ये एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर या सर्व भाज्या स्मॅश करून घेणार आहे. आता भाज्या स्मॅश करत असताना त्या एकदम बारीक करायच्या नाहीत, असे थोडं जाडसरच ठेवायचं. त्यामुळे एकदम छान चव लागते. कारण नंतर फोडणीमध्ये सुद्धा आपण थोडी भाजी शिजवणार आहे, तर ती एकदम बारीक होऊन जाईल. त्यामुळे स्मॅश करताना थोडी जाडसरच ठेवायची आहे. आता इकडे आपली फोडणी तयार आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालून तिला तडका द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जी भाजी स्मॅश करून घेतली आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे. आता हे सर्व आपण ह्या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. अशा प्रकारे जर तुम्ही पावभाजी बनवली ना एकदम टेस्टी बनते आणि एकदम झटपट रेसिपी आहे. आता एक्स्ट्राचं जे पाणी होतं ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे.
कारण एकदमच सुकी बनते भाजी जर तुम्ही पाणी न टाकता शिजवली तर. बघू शकता अशा प्रकारे पाणी टाकायचं आणि थोडी सरसरीतच भाजी ठेवायची, त्यामुळे अगदी छान होते आपली पावभाजी. बघू शकता कारण थंड झाल्यानंतरसुद्धा भाजी अजूनच सुकी होते. तर अशा प्रकारे एक 5 ते 10 मिनटं झाकण लावून आपण भाजी शिजू द्यायची आहे, जेणेकरून सर्व मसाले त्यामध्ये अगदी व्यवस्थित मुरले जातील. तर एक 5 ते 10 मिनटानंतर बघू शकता आपली भाजी एकदम छान अशी तयार झाली आहे. सर्व मसाले आपण ज्या भाज्या उकडवून घेतल्या होत्या त्यामध्ये मुरले आहेत आणि आपल्या भाजीला छान असा कलरसुद्धा आला आहे. आता भाजी तयार झाल्यानंतर यामध्ये बटर टाकायचं आहे किंवा मग तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे बटर आहे तर मी बटर टाकलं आहे आणि भाजी शिजल्यानंतर लास्टला त्यावरती अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे, त्यामुळे अजून छान चव येते आपल्या पावभाजीला. बघू शकता अशा प्रकारे एक 2 मिनटं भाजी अशी शिजत ठेवायची आहे आणि 2 मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर त्यावरती छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. बघू शकता अशा प्रकारे. इथे बघा पावभाजीला कलर किती छान आला आहे. मसाले तर आहेतच, पण बीट आणि गाजरमुळे अजून छान कलर येतो पावभाजीला. त्यामुळे बीट आणि गाजर आठवणीने यामध्ये घालायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपली पावभाजी तयार आहे. आता आपली भाजी तर तयार झाली आहे. आता याबरोबर खाण्यासाठी पाव घ्यायचे आहेत. पाव गरम असतील तरच मजा येते आणि पावभाजी अप्रतिम लागते. त्यामुळे पाव तव्यावरती छान असे गरम करून घ्यायचे आहेत. त्यासाठी तव्यामध्ये मी बटर टाकलं आहे. तुम्ही बटर किंवा मग तूपसुद्धा घेऊ शकता. आता अशा प्रकारे तव्यावरती बटर फिरवल्यानंतर यामध्ये आपण जी भाजी बनवली आहे ती टाकायची आहे. बघू शकता अशा प्रकारे आणि पाव मधून कट करून घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे तव्यावरती फिरवायचा आहे आणि नंतर फोल्ड करून दोन्ही साईडनी छान असा भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व पाव गरम करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पाव गरम केल्यामुळे ते भाजीबरोबर अगदी अप्रतिम लागतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बटर किंवा तूप लावून आणि त्यामध्ये आपण जी भाजी बनवली आहे ते थोडी टाकायची आहे आणि अशा प्रकारे पाव गरम करायचे आहेत. तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा. अप्रतिम लागतं हे भाजीबरोबर असे पाव गरम केलेले. तर अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. त्याचबरोबर पावही गरम झाले आहेत. आता भाजी तयार आहे. भाजी घ्यायची आहे. त्यामध्ये छान असं बटर टाकायचं आहे. त्याबरोबर लिंबू आणि बारीक कट केलेला कांदा तर पाहिजेत आणि आपण जे पाव गरम केले आहेत ते गरमागरम पावसुद्धा याबरोबर घ्यायचे आहेत आणि छान चमचमीत झणझणीत अशी पावभाजी एन्जॉय करायची आहे. अप्रतिम बनते ही भाजी आणि एकदम झटपट बनते. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघू शकता कसलं टेम्प्टिंग दिसतंय आणि खायलासुद्धा अप्रतिम आणि अगदी चविष्ट लागतंय. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून काही कमी वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.